रायगडच्या देवकुंड धबधब्यात 2 पर्यटकांच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। बंदी आदेश धाब्यावर बसवत देवकुंड परिसरात प्रवेश करणारे पर्यटक, त्यांना बेकायदेशीररित्या बुकिंग करून देणारे एजंट, गाईड आणि संबंधितांवर आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। माणगाव पोलिसांनी तब्बल 25 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्यांवरही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पावसाळी धोक्यात पर्यटनाविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सदरच्या दोन्ही बॉडी मिळालेले आहेत। उपजिल्हा रुग्णालय माणगाव या ठिकाणी आता त्यांना पाठवलेलं आहे। PM झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येईल। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की SDM माणगाव सरांनी दिनांक 1/7/2026 रोजी माणगाव तालुक्यातील आणि विशेषतः माणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभे धबधबा, सिक्रेट पॉईंट, सणसवाडी धबधबा, त्याचबरोबर देवकुंड धबधबा या ठिकाणी जाऊ नये। सदरचं ठिकाणी धोकादायक आहे, निसर्गाला हानी होण्यासारखं आहे, म्हणून पावसाळ्यापर्यंत 1/7/2026 पासून 30/9/2026 पर्यंत त्या ठिकाणी प्रतिबंध केलेला होता, असे आदेश निर्गमित केलेले होते। सगळ्या माध्यमातून आपण त्याला प्रसिद्धी पण दिलेली होती। तरीसुद्धा जो कालचा प्रकार झाला 12/7/2026 रोजी, या ठिकाणी काही गाईड्स, त्याला सहभागी असणारे काही लोक यांनी ही मुलं, जवळजवळ 20 ते 21 जणांचा तो ट्रूप होता चाकण पुणे येथील, त्यांना ते चोरट्या मार्गाने घेऊन गेले। विशेषतः एक बाब लक्षात आली, त्या ठिकाणी ड्युटी करता जे ऑफिसर्स होते, अंमलदार होते, त्यांनी ह्या लोकांना थांबवलेलं होतं, परत जायचं त्यांना आवाहनसुद्धा केलेलं होतं, त्यांना परतसुद्धा पाठवलेलं होतं। तरीसुद्धा दुसऱ्या चोरट्या मार्गाने गाईड्सने त्यांना तिथं नेलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्या 2 कॅज्युलिटी झालेल्या आहेत। ह्या अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे। रात्री संबंधितांवर 25 जणांवर आम्ही गुन्हे दाखल केलेला आहे। देवकुंड दुर्घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांनी आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। पावसाळ्यात बंदी असलेल्या पर्यटन स्थळांवर जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे।